बालमित्रांनो, कधी तुम्ही खेळामध्ये जिंकला आहात आणि एकदा जर का तुम्ही जिंकलात कुठल्याही क्षेत्रात कधीही, मग तुम्हाला लक्षात येईल की आपण जिंकतच राहिलं पाहिजे, तेही मेहनतीनं, प्रामाणिक प्रयत्न करून. अगदी तसंच अभ्यासाचं आहे. तुम्ही फक्त अभ्यास करत असताना, सराव करत असताना एकदा जर तुम्हाला यश मिळालं, मग कायम तुम्हाला यश मिळतच राहते. तुम्हाला यशाची सवयच होती. पण त्यासाठी सुरुवातीला आपल्याला प्रयत्न करावे लागतात. म्हणून उघडा तुमचं आता पाचवी स्कॉलरशिप बंद झालेलं आहे, 4थी स्कॉलरशिपचं पुस्तक. आणि अतिशय महत्त्वाचा भाग आपण पाहत आहोत. यापूर्वीच विरुद्धार्थी शब्दाचं तुमच्या सगळ्यांनाच वाचन करून घेतलेलं आहे. ते तुम्ही सगळ्यांनीच विरुद्धार्थी शब्द पाठांतर करा. आणि जर पाठांतर झाले तर आता वळूया आपण स्वाध्यायाकडं. स्वाध्यायाच्या अगोदर बघूया आपण नमुना प्रश्न. काय बघा नमुना प्रश्न. नमुना प्रश्न पहिला, मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय बघा. मंजूळ म्हणजे बेचव नाही. मंजूळ, सुरेल. मंजूळ आणि सुरेल तरी एकच झाले, विरुद्धार्थी पाहिजे आपल्याला. मंजूळ म्हणजे बोथट नाही, तर मंजूळ म्हणजे कर्कश. मंजूळ म्हणजे आवाज कसा? सा रे ग म प ध नी सा. आणि कर्कश म्हणजे काय ते सांगायची गरज नाही. अशा प्रकारे. तर दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाही? प्रश्न छान वाचा बघा. प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर उत्तर येणारच. मग पुढीलपैकी कोणती जोडी ही विरुद्धार्थी शब्दाची नाही? नफा तोटा. नफा तोटा विरुद्धार्थी आहेत. जलद, लवकर. जलद म्हणजे बी फास्ट, लवकर म्हणजे बी फास्ट, ही नाही आहे. सूर्योदय म्हणजे सूर्य उगवला, आणि सूर्यास्त सूर्य मावळला, हे विरुद्धार्थी आहे. आवड हे आवडते, ते आवडत नाही. नावड हेही बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर जलद आणि लवकर. प्रत्येक प्रश्न समजून घेऊन वाचा. तिथं उत्तर दिलं आहे तरी न बघता तुमचं तुम्ही समजून घ्या, कारण हा अभ्यास तुमचा आहे. पुढचा, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. मग अधोरेखित शब्द कोणता हे बघण्यासाठी वाक्य वाचा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. मग थंडच्या विरुद्ध शीतल. हा शीतल म्हणजे मी थंड, थंड म्हणजे मी थंड, चुकलं. मग थंड म्हणजे दमट. काय घाम आला रे बाबा, हे दमट नाही, दमट नाही. थंडचं विरुद्धार्थी दमट नाही. थंड म्हणजे थंडच्या विरुद्धार्थी कोरड्या नाही. ओली जागा, कोरडी जागा येते, तिथं नाही आहे. थंडचं विरुद्धार्थी पर्याय 4 उष्ण. अशा प्रकारे हे नमुना प्रश्न आपण बघितले. आता तुम्हाला काय करायचं आहे? स्वाध्यायामधील सरावाचे प्रश्न सोडवायचे. पण एक अट आहे बालमित्रांनो, तुम्हाला हे सोडवत असताना तुम्ही कुणीही ह्या पुस्तकावर खुणा करू नका. कारण एकदा जर तुम्ही पुस्तकावर खुणा केलात तर पुन्हा तुम्ही ज्यावेळेस याचं रिव्हिजन करताल त्यावेळेस तुमचं लक्ष उत्तराकडेच जाते. आणि एकदा जर उत्तराकडे लक्ष गेलं तर तुमच्या बुद्धीला चालना मिळणार नाही. म्हणून पुस्तकावर कुणीही खुणा करायचे नाहीत. वही घ्यायची, वहीवर अशा पद्धतीनं शिस्तीत घटकाचं नाव, उपघटकाचं नाव आणि स्वाध्याय प्रश्न पहिला, त्याच्यातला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि प्रत्येकाच्या पुढं 1 2 3 4 वर्तुळ. जे उत्तर असेल ते वर्तुळ रंगवायचं. कारण उत्तराचं वर्तुळाचं क्रमांक रंगवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं झालं बरं का बालमित्रांनो. बघा, पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या ठळक शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग आता पहिला प्रश्न कोणता आहे? त्याच्यातला स्वस्थ. मग स्वस्त म्हणले बरं का. रे काय त्या दुकानात सगळं स्वस्त होतं, ते स्वस्त. काय तुमची तब्येत स्वस्थ आहे ना, ते शारीरिकचं स्वस्थ आणि हे स्वस्त. मग स्वस्तचं अस्वस्थ येणार नाही, स्वस्तचं महाग. म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर 2. अगदी छानपैकी रंगवायचं. पुढचा जहाल म्हणजे आक्रमक.
मग अभागी नाही, सदाचारी नाही, अशक्त नाही, तर मवाळ. मवाळ म्हणजे काय? भित्रा. तिसरा प्रश्न, शिक्षा. लई शिक्षा दिली त्याला, अरे आज त्याला बक्षीस मिळालं. शिक्षाचं विरुद्धार्थ बक्षीस. प्रशंसा नाही, निंदा नाही की कृपा नाही. तिसऱ्याच उत्तर 1. चौथं, स्वावलंबी. हां, आमच्या घरातील सर्व मुले ही स्वावलंबी आहेत, म्हणजे स्वतःची कामं स्वतः करतात. मग उद्योगी नाही त्याचे विरुद्धार्थी, निरुपयोगी नाही, तेजस्वी नाही, तर परावलंबी. नाही 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 नाही, आमच्या त्या घरातले तर सगळे परावलंबी आहेत, सगळं आजी आजोबाकडूनच करून घ्यावतात ते मुलं. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 3. पुढचं 5वं, आठवण. खूप आठवण आली मला. नीरस चुकलं, हुरूप चुकलं, निष्फळ चुकलं, विस्मरण. अरे विसरलोच बरं का. आलं का लक्षात? म्हणून 5व्याचं उत्तर 3. पुढं 6वं, प्रकाशचं काय येईल? मंद म्हणजे हळूहळू, हुरूप म्हणजे काय? खूप उत्साह, निष्फळ म्हणजे व्यर्थ, उजेड. उजेड म्हणजे प्रकाशच. मग प्रकाश मंद येणार नाही, उजेड येणार नाही, रम्य येणार नाही, तर प्रकाश म्हणजे चांगला दिसायला ठळक, आणि लाईट गेल्यानंतर काय होतं रे? काळोख. म्हणून 6व्याच उत्तर पर्याय 2. 7वं, बेढब. बेढबचं कुरूप म्हणजे बेढब, विजोड नाही येणार, पांढरा नाही येणार, तर बेढब सुबक. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय 4. रंगवणं हे सुद्धा अभ्यासाचा भाग आहे मुलांनो, म्हणून उत्तराचे वर्तुळ क्रमांक रंगवायला हायगाय करू नका. कितवा प्रश्न? 8वा. 8व्याचं, मृदूचं सशक्त नाही, क्षीण नाही, अपात्र नाही, तर टणक. मृदू म्हणजे मऊ, टणक म्हणजे कडक. 8व्याचं 1. 9वा प्रश्न काय आहे? उधळ्या म्हणजे खर्च करणारा, मितभाषी नाही, धाडसी नाही, वैरी नाही, तर कंजूस, काहीच पैसे खर्च न करणारा. 9व्याचं उत्तर 4. 10वं, बलवानचं. बलवानचं काय येतं रे? बलाढ्य. बलवान बलाढ्य एकच झालं. बलवानचं मुका म्हणजे न बोलता येणारा, चुकलं. विक्षिप्त नाही, तर बलवानचं येतं आहे ताकदवानचं विरुद्ध दुर्बल, ज्याला ताकद काहीच नाही. म्हणून 10व्याचं उत्तर 2. अशा प्रकारे प्रश्न पहिला समजला तुम्हाला. आता जर प्रश्न पहिला समजला तर अशाच प्रकारे प्रश्न दुसरा तुम्हाला लिहायचा आहे बरं का रे. बरोबर 4 वर्तुळ तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यात किती आहेत प्रश्न दुसऱ्यामध्ये? तर प्रश्न दुसऱ्यामध्ये 7. 1 2 3 4 5 6 7. बघा आता प्रत्येकाचं उत्तर काय येतं आहे ते मी इथं नुसतं क्रमांक लिहितो, पण तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक ह्याला प्रश्न इथं दुसरा आणि त्याच्यापुढं क्रमांक आणि त्याच्यापुढं 4 वर्तुळ. बघा दुसरा, पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. योग्य जोडी हुडकायची बरं का. म्हणजे 3 जोडी योग्य नाही, 1 जोडी योग्य आहे. पहिलं, शेवट अंत. शेवट म्हणजे शेवटी, अंत म्हणजे बी शेवटी, म्हणजे हे नाही येणार. जुना पुराणा. जुना लय जुना आहे हो, लय बुरा. जुना आणि पुराणा एकच झालं. विश्वास, खात्री. विश्वास म्हणजे खात्री म्हणजे एकच झालं. खोल, लय खोल आहे, पाण्यात जर उडी मारलं रे गुटुक मध्येच जाते. आणि उथळ म्हणजे काहीच उथळ नाही, म्हणजे काहीच खोल नाही. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. दुसरं, धूर्त, भोळा. स्तुती, प्रशंसा. स्तुती आणि प्रशंसा एकच. मूर्ख, खुळा एकच. निर्मळ आणि स्वच्छ. किती निर्मळ पाणी आहे, किती स्वच्छ आहे, सगळे एकच झाले. पण धूर्त म्हणजे खूप कपटी आणि भोळा म्हणजे साधारण. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 1चे वर्तुळ रंगवा. तिसरं, प्रभात, सकाळ. प्रभात आणि सकाळी एकच. प्रारंभ, आरंभ हे समानार्थी आहेत. मंजूळ, सुरेल. मंजूळ आणि सुरेल एकच. पण आशीर्वादचा विरुद्धार्थी शाप.
म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3चं वर्तुळ रंगवायचं. आशीर्वाद शाप. टणक म्हणजे मजबूत आणि कठीण म्हणजे मजबूत. हळू सावकाश एकच. दुर्गम कोमल एकच. आणि आता टंचाई म्हणजे खूप कमतरता. युद्ध चालू आहे त्याच्यामुळे गॅसची टंचाई होती. आता युद्ध थांबलं म्हणजे काय झालं रे, विपुलता. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 5वं काय आहे, नरक पाताळ दोन्ही एकच झाले. दैत्य राक्षस हे पण एकच झाले. दीर्घ लांब हे पण एक झालं. फुलणे फुल फुललं. कोमजणे अरे त्याला पाणीच टाकलं नाही, कोमेजून गेलं. म्हणून हे विरुद्धार्थी आहे. करेक्ट. म्हणून याचं उत्तर 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, प्रसन्न आनंदी. प्रसन्न आनंदी एकच. दाट घनदाट. दाट आणि घनदाट बी एकच. पुन्हा मालक चालक हे मालकच आहेत बरं का. आणि बघा हे 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 टीम चालवणारे तेच आहेत, चालकच आहेत ते. दोन्ही एकच झाले अर्थ. पण तीक्ष्ण म्हणजे एकदम टोकदार आणि बोथट म्हणजे तुटलेलं टोक. म्हणून 6व्याचं उत्तर 3. 7वा आणि शेवटचा बघा, वृद्ध आणि म्हातारा एकच. कर्कश एक कर्कश आणि भसाडा कर्कश भसाडा एकच. नश्वर आणि क्षणभंगूर हे पण एकच. पण बोल का म्हणजे बडबड करणार, बडबड 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 करणार. मुका म्हणजे काहीच बोलत नाही ते, म्हणजे हे विरुद्धार्थी आहेत. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय 1. अशा प्रकारे बालमित्रांनो आपला दुसरा प्रश्न पण पूर्ण झाला आहे. आणि ज्यांच्याकडं पुस्तक आहे ना त्यांना समजतं बघा. म्हणून पुस्तक घेऊनच बसा. नसल तर बंद करून टाका. पुस्तक पाहिजे. डोळे खराब करू नका. लक्ष खाली, आवाज ऐका, बोट ठेवा. बघा प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये सुद्धा किती आहेत रे, 7 प्रश्न आहेत. आता हे 7 प्रश्नाची उत्तरं प्रश्न तिसऱ्यामधले सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. बघा बरं आता काय आहे प्रश्न तिसरा. अशाच पद्धतीनं रंगवा बरं. हां, काय आहे, पुढील प्रत्येक प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नसणाऱ्या म्हणले बरं का. आता बघा, रोख उधार. त्यानं पैसे रोख दिले आणि ह्यानं म्हणला उधार. रोख उधार विरुद्धार्थी आहे. मग गडबडीनं तुम्ही काय म्हणतात, अरे विरुद्धार्थी जोडी आहे की. चला ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 चुकलं. इथं म्हणलंय प्रत्येक प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणारी म्हणले. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जी जोडी नाही ती शोधायची. म्हणून प्रश्न वाचा छान. रोख आणि उधार ही जोडी आहे. साक्षर आणि निरक्षर ही पण विरुद्धार्थाची जोडी आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ ही विरुद्धार्थाची जोडी आहे. पण घट्ट आणि गच्च, घट्ट पकड रे, गच्च धर रे, हे दोन्ही एकच आहेत, समानार्थी. म्हणून तिसऱ्यामधलं पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. कृष्ण धवल. चोर दुष्ट. रंक राव हे सगळे एकच अर्थ आहेत. पण अवघड सोपे. थांबा 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 1 मिनिट. अवघड आणि सोपे हे विरुद्धार्थी आहे. रंक आणि राव हेही समानार्थी विरुद्धार्थी आहेत. बरोबर आहे. रंक म्हणजे काहीच नाही, राव म्हणजे चांगला. कृष्ण धवल हेही विरुद्धार्थी आहे. पण चोर म्हणजे बी दुष्ट आणि दुष्ट म्हणजे बी चोर. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे ती. तिसरं लघु. लघु म्हणजे लहान आणि मोठा पाहिजे, पण इथं दिलं लघुन लहान विरुद्धार्थी, चुकलं. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तरी पुढचे पर्याय वाचा. ग्राह्य म्हणजे स्वीकारलेलं. त्याज्य म्हणजे सोडून दिलं. प्रसन्न म्हणजे आनंदी. खिन्न म्हणजे दुदास. दुर्गम म्हणजे रस्ताच नाही. सुगम म्हणजे रस्ता. म्हणून तिसऱ्याचं उत्तर 1. चौथं मोकळं
मोकळं मोकळं किती आहे आणि बंदिस्त हे विरुद्धार्थी आहे. गिराईक म्हणजे दुकानात आलेला आणि विक्रेता म्हणजे विकणारा. ज्येष्ठ म्हणजे मोठा, कनिष्ठ म्हणजे लहान आणि निर्भय डरपोक येते पण इथं दिलं धीट. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 ही विरुद्धार्थी जोडी नाही. स्वर्ग नरक विरुद्धार्थी जोडी. लांब आखूड विरुद्धार्थी जोडी. स्तुती निंदा विरुद्धार्थी जोडी. पण वैयक्तिक आणि खाजगी ही विरुद्धार्थी नाही म्हणून 5व्याचं 3. 6वं चढण. काय चढ रे बाबा, उतरण, अरे किती उतार आहे. चढण उतरण विरुद्धार्थी आहेत. पुढचं संशय. मला जरा संशयच आहे ह्या प्रश्नाचं उत्तर ते आहे का. खात्री, अरे हो तेच उत्तर आहे, संशय आणि खात्री. पुन्हा कृतज्ञ म्हणजे काय रे. कृतज्ञ म्हणजे आपल्याला त्यानं मदत केली त्याबद्दल कृतज्ञ. म्हणजेच दुर्बल. शीघ्र म्हणजे काय फास्ट. मंद म्हणजे हळू. पण 6व्यामध्ये 1, 2, 3 ही विरुद्धार्थी आहेत, पण कृतज्ञ आणि दुर्बल हे विरुद्धार्थाची जोडी नाही म्हणून 6व्याचं 4. 7वं प्रचंड अवाढव्य. प्रचंड आणि अवाढव्य एकच आहे, हीच सापडली बघा 7व्याचं एकच. सनातनी सुधारक. सनातन म्हणजे जुन्या विचाराचे, सुधारक म्हणजे नवीन विचाराचे. नैसर्गिक कृत्रिम. खरेदी विक्री म्हणून 7व्याचं विरुद्धार्थी नसलेली जोडी पर्याय नंबर 1. अशा प्रकारे बघत बघत आपला प्रश्न 3राही झाला बालमित्रांनो. आता बघा प्रश्न 4था. त्याच्यामध्ये किती प्रश्न आहेत. 4थ्यात फक्त 3च प्रश्न आहेत. काय आहे त्या दोघांमध्ये खूपच साम्य आढळते. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा पर्यायातून. पुस्तकात लक्ष द्या, बोट ठेवा. त्या दोघांमध्ये खूपच साम्य आहे. अधोरेखित केलेला शब्द आहे साम्य. मग साम्य म्हणजे सारखेपणा. मग सारखेपणाचा विरुद्धार्थी सारखेपणाच येईल का. नाही. राजी येईल का. नाही. अनुरूप येईल का. नाही. तर येईल भेद. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय 3. दुसरं निरोप घेतो आम्ही, आता आज्ञा असावी. आज्ञाच्या विरुद्धार्थी हुकूम. हुकूम आज्ञा एकच. हरकत आज्ञा हरकत नाही येणार. अखेर शेवट नाही येणार. तर आज्ञाच्या विरुद्धार्थी विनंती म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 2. तिसरं प्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन म्हणजे सुरुवात कार्यक्रमाची. बोळवण नाही होणार जेव घालणे. उदय म्हणजे सूर्य उगवला उदय झाला नाही. प्रारंभ उद्घाटन प्रारंभ समानार्थी असल्यासारखे. तर समारोप म्हणजे शेवटी म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता शेवटचा 5वा प्रश्न ज्याच्यात एकच आहे त्याचं उत्तर बघा. गैर हा शब्द सुरुवातीस लावून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होत नाही म्हणले. मग आता गैर लावलं शिस्तला तर गैरशिस्त होते की रे हे शब्द. गैरसमज. गैरसमज हेही विरुद्धार्थी होते. गैरहजर हे पण होते. सदाचार गैरसदाचार नाही. गैरसदाचार नाही होणार. म्हणून गैर हा शब्द सुरुवातीस लावून सदाचार या शब्दाचा विरुद्धार्थी होणार नाही. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. सदाचारचं येते दुराचार. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण 4थी स्कॉलरशिपच्या या सेमी इंग्लिशच्या पुस्तकामधलं मराठी पाहिलं आणि त्या मराठीमधलं अत्यंत सोपं असं आपण हे प्रकरण बघितलं. विरुद्धार्थी शब्द नमुना प्रश्न बघितले. स्वाध्याय 1 पाहिला, स्वाध्याय 2 पाहिला, 3 पाहिला आणि 4चेही उत्तर तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे. परीक्षेत यावर आधारित जर प्रश्न आला तर 100% तुम्हाला येईल अशी मला खात्री आहे. पण तुम्ही वारंवार रिव्हिजन करा. वहीवर अशा पद्धतीनं सोडवा. पुस्तकावर खुणा करू नका. हा भाग तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.